नमस्कार मंडळी, मी स्नेल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। जसं की तुम्ही कालचा व्लॉग पाहिला असेल, आम्ही मुलगी बघण्याचा कार्यक्रम जो आहे तो कर्नाटकला केला आणि पहाटे वगैरे घरी पोचलो 6 वाजता। त्याच्यानंतर बाबा आणि काका कोल्हापूरवरून पुण्याला आले जवळपास 12:30 वाजता। अमोल पण त्यांच्या कामासाठी बाहेर गेलेले होते, ते आले 3 वाजता आणि मग फायनली आम्ही निघालेलो आहोत सगळे मिळून कोल्हापूरला जाऊन मम्मीला बाबूला गाडी दाखवायची खूप मोठी एक्साइटमेंट आहे। सासरीसुद्धा गाडी घेऊन जायचं आहे, त्याचीसुद्धा एक खूप मोठी एक्साइटमेंट आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण आत्ता चाललेलो आहोत फायनली कोल्हापूरला। ॲक्च्युली शनिवार रविवारचं प्लॅनिंग केलेलं होतं या सगळ्या गोष्टींसाठी, यांना पण रविवारी सुट्टी असते म्हणून मग ते ठरवलेलं, पण अचानकच तिकडे चुलत दिरांचं गोड कार्यक्रम पार पडण्यासाठी पहिले तिकडे गेलो आणि नंतर मग मंडे आणि ट्यूजडे दोन्ही दिवशी इकडे छानसं आम्ही सगळ्यांनी सेलिब्रेशन जे आहे ते केलेलं आहे। तर सगळं आता छान छान गोष्टी तुम्हाला इथून पुढे पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका। काकांना आणि बाबांना आम्ही दोघांनी मुद्दामच बोलून घेतलं होतं, कारण फर्स्ट टाईमच आम्हाला हायवेवरती गाडी चालवणार होते, तर म्हटलं एक चांगला आनंदाचा क्षण आहे आणि काका बाबा सोबत असतानाच आपण जाऊया म्हटलं। बाबूला गाडी दाखवायची होती त्यामुळे आम्ही लवकर जायचं असं प्लॅनिंग करत होतो, तरीसुद्धा एक 2-3 दिवस पुढेच झालं आमचं प्लॅनिंग, पण ठीक आहे असो। आणि या व्हिडिओच्या मार्फत मी काकांना आणि बाबांना दोघांना थँक्यू म्हणेन की कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर प्रवास आमच्यामुळे तुम्हाला एकाच दिवशी करावा लागला, कारण की अमोल पण खूपच सध्या काही गडबडीमध्ये आहे, त्यांना वर्कलोडसुद्धा खूप जास्त आहे आणि अशा ज्या नवीन गोष्टी असतात त्या नवीन असताना पण म्हणजे एक एक्साइटमेंट असते ना, ती वेगळीच असते, खूप प्राऊड फिलिंग असतं आपल्याला, एक प्रकारची अचिव्हमेंटच असते ना एखादी नवीन गाडी नवीन घर या सगळ्या गोष्टी, आणि सोबत तर गोडधोड गोष्टी हसायलाच हव्यात। म्हणून मग इथे वाडेकर बंधूमध्ये रस्त्याला कंदी पेढ्यांचं खूप मोठं शॉप आहे, एकदम छान पेढे इथे मिळतात। सासरी माहेरी वाटण्यासाठी इथूनच पेढे खरेदी केले। पुढे जाऊन CNG भरण्यासाठी थांबलेलो तेव्हा इथे परी आणि बाबा माझे काहीतरी त्या स्टेरिंगसोबत खेळत होते, मस्ती चालू होती दोघांची आणि परी तर असं परीला वाटत होतं की मीच गाडी चालवती की काय बुवा, म्हणून ती वेगळ्याच मूडमध्ये होती आणि अशा आनंदाच्या मूडमध्ये आम्ही पोचलेलो आहोत कोल्हापूरमध्ये। कोल्हापूरला आल्याच्यानंतर बाबूची पण एक वेगळीच रिॲक्शन होती नवीन गाडीमध्ये बसल्याच्यानंतर, ते सगळं तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा आणि आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। असेच छोटे मोठे आनंदाचे क्षण असोत किंवा आपल्या डेली लाईफचे काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओच्या मार्फत मी घेऊन येत असते। पहिल्यांदाच तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला पाहता येतील। माझं कोल्हापूर कोल्हापूर मागचं काढायचं ना, चला बाबू तुझी गाडी, तुझ्यासाठी घेतलेली ही गाडी, फायनली माझं पिल्लू बसलं गाडीत। कशी आहे गाडी, छान आहे का? बघतोय बाबू, बघतोय सगळीकडं, कशी बघतोय बघतोय लाईटिंग इकडे तिकडे, तुझीच आहे। बाबू बसला, गाडी सुरू झाली। कसं वाटतंय तुझ्या गाडीत? गाडी कोणाची? फोर व्हीलची।